आणि अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी कॅम्पेन अर्थात गुलाबी हवाच आपल्याला पाहायला मिळते आहे। जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवारांची दिंडोरीमध्ये आज जाहीर सभा देखील होणार आहे। नाशिक विमानतळ ते दिंडोरीपर्यंत अजितदादांनी गुलाबी बसनं प्रवास केला। जनसन्मान यात्रेसाठी अजितदादांची संपूर्ण टीम देखील गुलाबी जॅकेटमध्येच पाहायला मिळते आहे। अजितदादांच्या यात्रेसाठीची बस देखील गुलाबी रंगात रंगलेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। दिंडोरीमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी गुलाबी जॅकेट आज देखील त्यांनी परिधान केलेलं आहे। तर गुलाबी रंगाच्या बसमधूनच त्यांनी विमानतळ ते दिंडोरीपर्यंतचा प्रवास केला आहे। तर अजितदादांची जनसन्मान यात्रा आज दिंडोरीमधून या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण अजितदादांची टीम देखील गुलाबी रंगात रंगलेली आहे। अजितदादांच्या टीमने देखील गुलाबी जॅकेट परिधान केलेलं आहे। संपूर्ण परिसर हा गुलाबी रंगात आपल्याला पाहायला मिळतो। एक प्रकारे गुलाबी हवा ही अजित पवारांच्या या जनसन्मान यात्रेमध्ये आपल्याला दिसते आहे। आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा जी आहे ती नाशिक इथल्या दिंडोरीपासून निघणार आहे। आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार आणि त्याचसोबतच सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते नाशिक ओझर विमानतळावरती दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर हे सर्वच नेते मंडळी जे आहेत आज जनसन्मान यात्रेला नाशिकमधून सुरुवात करणार आहे। दिंडोरी मधल्या या संपूर्ण सभेपासून या जनसन्मान यात्रेची सुरुवात होणार आहे आणि ही या संपूर्ण जनसन्मान यात्रेमध्ये शासकीय योजना ज्या काही अर्थसंकल्पात शासनाने मांडलेल्या आहेत त्या सर्वच शासकीय योजनांची जी माहिती आहे ती सर्व राज्यातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरता आज ही संपूर्ण जनसन्मान यात्रेची सुरुवात जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केली जाते। परंतु आज दिंडोरीमध्ये ही संपूर्ण अजित पवारांची सभा होत असताना या दिंडोरीमधले जे स्थानिक आमदार आहेत नरहरी झिरवळ त्यांचे पुत्र असलेले गोकुळ झिरवळ मात्र या सगळ्या सभेला उपस्थित नसणार आहे। गोकुळ झिरवळ यांनी TV9 मराठीशी बोलताना दावा केला आहे की अजूनपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये आहे आणि मी दिंडोरी या विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून इच्छुक असल्याची माहिती जी आहे ती TV9 मराठीशी बोलताना दिलेली आहे।